students, I welcome you in this lecture of compulsory English. In this lecture, we are going to study what is Swaraj, chapter number 3, by M.K. Gandhi. As we know, Mahatma Gandhi ji is well known as the father of nation, and yesterday itself we celebrated M.K. Gandhi's birth anniversary. Now let us start with the introduction of Mohandas Karamchand Gandhi. त्यांचा जन्म 1869 झाला, 2 ऑक्टोबर, आणि 30 जानेवारी 1948 त्यांचा मृत्यू आहे. पॉप्युलरली नोन एज महात्मा गांधी, गांधीजी और बापूजी. त्यांना 3 प्रसिद्ध नावाने ओळखले जातं: महात्मा गांधी, गांधीजी और बापूजी. वॉज अ ग्रेट लीडर ऑफ द इंडियन फ्रीडम स्ट्रगल. एक महान नेता होते ते भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे. अपार्ट फ्रॉम बीइंग ए पॉलिटिकल लीडर, Gandhi was also known for his strict adherence to truth, his campaigns for human rights, and for championing the philosophy of non-violence. एक महान राजकीय नेते तर होते ते, परंतु त्यांची प्रसिद्धी सत्याला कायम धरून राहण्याची. दुसरी त्यांचं एक मोहीम होती मानवी अधिकाराविरुद्ध, जे काही व्हायोलेशन होत आहे त्याविरुद्ध लढा देण्याची. आणि तिसरं त्यांचं तत्त्वज्ञान होतं की अहिंसेचा पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणजेच सत्य, अहिंसा आणि मानवाधिकाराचं रक्षण या 3 गोष्टीसाठी बापूजी प्रसिद्ध होते. Gandhi's life and teachings inspired many important leaders and socio-political movements, not just in India but around the world. गांधीजीच्या जीवनाने आणि त्यांच्या शिकवणीने अनेक महान नेते प्रभावित झाले आहेत, प्रेरित झालेले आहेत. अनेक सामाजिक चळवळी बापूजींच्या प्रेरणेने उभ्या झालेल्या आहेत, फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात. Although he did not win the Nobel Prize himself, many winners of the Nobel Prize for Peace have acknowledged Gandhiji's influence in their lives. भले गांधीजींना नोबेल प्राईज मिळालं नाही स्वतः, तरी नोबेल प्राईज ज्यांना मिळाले असे विजेते, आणि हे नोबेल प्राईज त्यांना खास शांतीसाठी मिळालं होतं, तर त्यांनी मान्य केलं आहे की गांधीजींचा त्यांच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव होता. म्हणजेच प्रत्यक्षरित्या म्हणा अप्रत्यक्षरित्या म्हणा गांधीजींचा प्रभाव त्यांच्या जीवनावर होता, आणि म्हणूनच ते नोबेल प्राईजसारखं जगातील सगळ्यात मोठं प्राईज जिंकू शकले. हिंद स्वराज और इंडियन होम रूल वॉज वन ऑफ गांधीजी सेमिनल वर्क्स. जे महान प्रचंड कार्य केले गांधीजींनी, त्यात हिंद स्वराज किंवा इंडियन होम रूल एक महान कार्य आहे गांधीजीचं. रिटन इन 1909, द बुक इज अ डिस्कशन ऑन सेल्फ रूल, पॅसिव्ह रेजिस्टन्स, सेल्फ रिलायन्स अँड मॉडर्न सिव्हिलायझेशन. 1909 लिहिलं गेलं आहे पुस्तक. यात चर्चा आहे स्वराज, सेल्फ रूल म्हणजे स्वराज, स्वतःचं राज्य, पॅसिव्ह रेजिस्टन्स, आणि निष्क्रिय विरोध करायचा त्यांना, म्हणजे हिंसा न करता त्यांच्या कार्याचा विरोध करायचा इंग्रजांच्या. सेल्फ रिलायन्स, स्वावलंबन, अँड मॉडर्न सिव्हिलायझेशन, आणि आधुनिक नागरिकत्व, आधुनिक नागरिकता, आधुनिक संस्कृती. हिंद स्वराज इज रिटन इन द फॉर्म ऑफ अ डायलॉग बिटवीन अ रीडर रिप्रेझेंटिंग गांधीजीज प्रायमरी ऑडियन्स, the typical Indian fighting for freedom from the British, and an editor who voices Gandhiji's own views. हे पुस्तक अशा संभाषणाच्या रूपात लिहिण्यात आलं आहे की एक वाचक आहे जो गांधीजीच्या विचारांचा प्राथमिक श्रोता होता, जे स्वातंत्र्य लढ्यात उतरले होते ब्रिटिशांच्या विरुद्ध, आणि एक संपादक एका वृत्तपत्राचे, ज्यांनी गांधीजीचे दृष्टिकोन स्वतःच्या शब्दात मांडलेले आहेत. द फॉलोइंग एसे फॉर्म्स द 4th चॅप्टर ऑफ हिज बुक. हा जो निबंध आहे तर त्या पुस्तकातलं 4थं चॅप्टर हा एसे आहे. तो एसे आपल्याला 3ऱ्या चॅप्टरच्या स्वरूपात प्राप्त झालेला आहे. हिंद स्वराज पुस्तकात हे चॅप्टर नंबर 4 आहे, परंतु आपल्या सेन्स ऑफ टाईममध्ये हे चॅप्टर नंबर 3 आहे. म्हणजे हा संवाद आहे, हा एसे म्हणजे संवाद आहे. एक रीडर म्हणजे वाचक आणि एक
वृत्तपत्राचा संपादक, ज्यांनी गांधीजीचे व्ह्यू मांडलेले आहे. नाऊ लेट अस मूव्ह टू द ओरिजिनल टेक्स्ट. रीडर means reader says, I have now learned that the Congress has done to make India one nation. How the partition has caused an awakening and how discontent and unrest have spread through the land. Reader म्हणतो, reader says, I have now learned what the Congress has done to make India one nation. वाचक म्हणतो की मी आता शिकलेलो आहे की काँग्रेसनी या देशाला एकत्र करण्यासाठी काय केलेलं आहे. हाऊ द पार्टिशन हॅज कॉस्ट अन अवेकनिंग. पार्टिशन म्हणजे जे विभाजन झालेलं आहे त्यामुळे कशी जागरूकता आलेली आहे. विभाजन पुस्तक जरी 1909 लिहिलेलं आहे तर 1905 झालं होतं बंगालची फाळणी. त्या फाळणीबद्दल बोलत आहेत. त्या फाळणीमुळे जागृती आली अँड हाऊ डिस्कंटेंट अँड अनरेस्ट हॅव स्प्रेड थ्रू द लँड. आणि त्यामुळे असमाधान, बेचैनी संपूर्ण आपल्या देशात कशी पसरली. कारण इंग्रजांचा डावच होता तो, झोडा आणि राज्य करा, फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल. आणि म्हणून त्यांनी बंगालची फाळणी केली होती. आय वुड नाऊ लाईक टू नो युअर व्ह्यूज ऑन स्वराज. मला आता तुमचे दृष्टिकोन, तुमची मतं ऐकायची आहे स्वराजवर. आय फिअर दॅट अवर इंटरप्रिटेशन इज नॉट द सेम. आणि मला भीती वाटते, मला खेदही वाटू शकतो की आपण जे समजलो आहोत स्वराज्याबद्दल त्या आपल्या संकल्पनासारख्या राहणार नाहीत. एडिटर सेज, इट इज क्वाईट पॉसिबल दॅट वी डू नॉट अटॅच द सेम मिनिंग टू द टर्म. आता इथे एडिटर म्हणजे काय, गांधीजीचे व्ह्यूज या एडिटरच्या स्वरूपात मांडले गेले आहेत. एडिटर म्हणतो की हे बिलकुल शक्य आहे की त्या टर्मला म्हणजे त्या पदाला, स्वराज्य या पदाला आपण सारखंच मिनिंग चिटकवणार नाही, सारखंच मिनिंग लावणार नाही. यू अँड आय अँड ऑल इंडियन्स आर इम्पेशंट टू ऑब्टेन स्वराज. तुम्ही, मी आणि सर्व भारतीय स्वराज्य मिळवण्यासाठी अधीर झालेलो आहोत. बट वी आर सर्टनली नॉट डिसाइडेड ॲज टू व्हॉट इट इज. पण तो अजून आपलं ठरलेलं नाही आहे की नेमकं स्वराज्य म्हणजे काय आहे, काय करायचं स्वराज्य मिळवायचं म्हणजे. टू ड्राईव्ह द इंग्लिश आउट ऑफ इंडिया इज अ थॉट हर्ड फ्रॉम मेनी माउथ्स. ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे हा विचार अनेक तोंडून आपण ऐकलेला आहे. बट इट डज नॉट सीम दॅट मेनी हॅव प्रॉपरली कन्सिडर्ड व्हाय इट शुड बी सो. परंतु असं वाटत नाही की बऱ्याचशा लोकांनी योग्यरित्या विचार केलेला आहे, हे असं का, ब्रिटिशांना का हाकलायचं. आय मस्ट आस्क यू अ क्वेश्चन. मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाच पाहिजे. डू यू थिंक दॅट इट इज नेसेसरी टू ड्राईव्ह अवे द इंग्लिश इफ वी गेट ऑल वी वॉन्ट. तुम्हाला वाटतं का की आपल्याला जे पाहिजे ते भेटल्यावर इंग्रज लोकांना इथून घालवून द्यायला पाहिजे, इंग्लिश लोकांना इथून हाकललं पाहिजे. रीडर सेज, आय शूड आस्क ऑफ देम ओनली वन थिंग. त्यांच्याबद्दल मला एकच गोष्ट विचारायची आहे, दॅट इज, ती आहे, प्लीज लीव अवर कंट्री. कृपा करून आमचा देश सोडून जा. इफ आफ्टर दे हॅव कम्प्लाइड विथ दिस रिक्वेस्ट देअर विड्रॉल फ्रॉम इंडिया मीन्स दॅट दे आर स्टील इन इंडिया, आय शूड हॅव नो ऑब्जेक्शन. जर त्यांनी ही सूचना पाळली, या सूचनेचं जर त्यांनी पालन केलं, तर भारतातून जर ते निघून गेले तरीही मी असं मानेल की ते भारतातच आहे आणि माझं काही ऑब्जेक्शन राहणार नाही. म्हणजे इथे वाचकाला काय म्हणायचं आहे की ते इथून निघून गेले म्हणजेच त्यांनी राज्यकर्ते म्हणून हात काढून घेतले, म्हणजे ते निघून गेले. फिजिकली ते इथे राहिले तर चालेल आम्हाला, त्यांनी व्यक्तिशः इथे राहायला काही आमची हरकत नाही, परंतु त्यांनी राज्यकर्ते म्हणून इथे राहू नये. त्यांनी व्हिजिटर्स, टुरिस्ट म्हणून इथे राहावं, आमच्यावर राज्य करणारे म्हणून त्यांनी राहू नये. देन वी वूड अंडरस्टँड दॅट इन देअर लँग्वेज द वर्ड गॉन इज इक्विव्हॅलंट टू रिमेंड. मग आपण समजू शकतो हे की त्यांच्या भाषेत गॉन म्हणजे गेला, गेला म्हणजेच असा समानार्थी शब्द आहे की रिमेंड, तिथे थांबला तो. म्हणजेच त्याला लौकिक अर्थाने बोलायचं आहे, पारलौकिक अर्थाने बोलायचं आहे रीडरला. लौकिक अर्थाने त्याला म्हणायचं आहे की ते शारीरिकदृष्ट्या भारतात राहिले, आमची काही हरकत नाही, पण त्यांनी काय म्हणून राहायला पाहिजे, पर्यटक म्हणून राहायला पाहिजे, राज्यकर्ते म्हणून राहायला नको. त्यांनी राज्यकर्ते म्हणून इथून निघून जायला हवं.
Editor says, well then let us suppose that the English have retired. मग संपादक म्हणजेच गांधीजीचे विचार सांगणारा जो तो म्हणतो, म्हणजेच गांधीजींनी एडिटर थ्रू त्यांचे विचार मांडलेले आहेत त्यांच्या पुस्तकात. चला मग आपण असा विचार करूया की इंग्लिश लोक रिटायर्ड झाले आहेत, त्यांनी निवृत्ती घेतलेली आहे. व्हॉट विल यू डू देन? मग तुम्ही काय कराल आता? त्यांनी निवृत्ती तर घेतलेली आहे. मग रीडर सेज म्हणजे गांधीजीचे फॉलोअर्स जे इंडियन फ्रीडम स्ट्रगलमध्ये उतरले होते, वाचक. दॅट क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड ॲट दिस स्टेज. मग तो वाचक म्हणतो की या स्टेजला, या स्थितीत या प्रश्नाचं उत्तर दिलं जाऊ शकत नाही. द स्टेट आफ्टर विड्रॉल विल डिपेंड लार्जली अपॉन द मॅनर ऑफ इट. राज्य जे आहे ते जेव्हा इथून निघून जाईल तर ते जास्तीत जास्त त्यांनी जे मॅनर वापरलं, त्यांनी ज्या पद्धती वापरल्या त्यावरच अवलंबून राहील. कारण अजून आपण स्वराज्य हातात घेऊन आपलं मंत्रिमंडळ, आपलं सरकार स्थापन करायला वेळच लागेल. आपल्याला त्यांच्या पद्धतीने काही दिवस कारभार करावा लागेल. इफ ॲज यू अस्यूम दे रिटायर, इट सीम्स टू मी वी शॅल स्टील कीप देअर कॉन्स्टिट्यूशन अँड शॅल कॅरी ऑन द गव्हर्मेंट. बिलकुल बरोबर आहे. आपण असं गृहीत धरूया की भलेही ते निवृत्त झाले तरी आपल्याला त्यांचं संविधान ठेवावं लागेल आणि शासन काही दिवस तसंच चालवावं लागेल, जोपर्यंत आपण आपलं स्वतःचं स्वतंत्र संविधान लिहित नाही तोपर्यंत. इफ दे सिम्पली रिटायर फॉर द आस्किंग, वी शूड हॅव एन आर्मी ETC रेडी ॲट हँड. जर आपण म्हटलं आणि जर ते निवृत्त झाले तर आपलं सैन्य तयार पाहिजे आपल्या हाताशी. कारण स्वतंत्र राज्य होऊ तर बाकी देशांपासून आपल्याला धोका राहील ना. आपल्या आजूबाजूच्या सरहदीवरचे जे देश आहेत त्यांच्याकडून आपल्याला धोका राहील. वी शुड देअरफॉर हॅव नो डिफिकल्टी इन कॅरिंग ऑन द गव्हर्मेंट. आणि मग असं राहिलं तर आपल्याला काहीच त्रास जाणार नाही शासन चालवण्यास. आपलं सैन्य रेडी राहील, त्यांचं कॉन्स्टिट्यूशन काही दिवस वापरू आपलं स्वतःचं तयार होईपर्यंत. हे म्हणत आहेत रीडर. आता एडिटर पुन्हा प्रश्न विचारतात, म्हणजेच गांधीजी. यू मे थिंक सो, आय डू नॉट. तुम्हाला तसं वाटू शकते पण मला नाही वाटत. बट आय विल नॉट डिस्कस द मॅटर जस्ट नाऊ. परंतु या गोष्टीची चर्चा मी आत्ताच करणार नाही. आय हॅव टू आन्सर द क्वेश्चन अँड दॅट आय कॅन डू वेल बाय आस्किंग यू सेव्हरल क्वेश्चन्स. मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो मी, पण ते केव्हा करू शकेल ते चांगल्या पद्धतीने मी केव्हा करेल. तुम्हाला अनेक प्रश्न विचारूनच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. वाय डू वी वॉन्ट टू ड्राईव्ह अवे द इंग्लिश? आपल्याला इंग्रज लोकांना काय इथून देशाबाहेर काढायचं आहे? म्हणजे बघा, गांधीजींनी त्या एसेमध्ये वाचकही तेच झालेले आहेत आणि एडिटर म्हणजे उत्तर देणारही तेच झालेले आहेत. त्यांचेच व्ह्यू ते अतिशय उत्तमरित्या मांडत आहेत दोन अँगलनी. एक रीडरचा अँगल म्हणजे सामाजिक जनतेचा, समाजातील, आणि एक स्वतःचे व्ह्यू एडिटरच्या रूपात. रीडर सेज बिकॉज इंडिया हॅज बिकम इम्पॉवरिश्ड बाय देअर गव्हर्मेंट. कारण भारत त्यांच्या शासनकाळात दरिद्री झालेला आहे. त्यांनी पूर्ण लुटलेला आहे आपल्याला. सगळा कच्चा माल इंग्लंडला पाठवलेला आहे आणि तिथून पक्का माल बनवून आपल्याला महाग दरात विकलेला आहे. दे टेक अवे अवर मनी फ्रॉम इयर टू इयर. वर्षानुवर्षे ते आपले पैसे घेऊन जात आहेत, आपलं धन घेऊन जात आहेत. द मोस्ट इम्पॉर्टंट पोस्ट्स आर रिझर्व्ड फॉर देमसेल्व्स. सगळ्यात महत्त्वाच्या ज्या शासकीय जागा आहेत त्यांच्यासाठी राखीव आहेत. वी आर केप्ट इन अ स्टेट ऑफ स्लेव्हरी. आपल्याला गुलामीच्या स्थितीत ठेवल्या जात आहे. दे बिहेव इन्सोलंटली टुवर्ड्स अस अँड डिसरिगार्ड अवर फिलिंग्स. ते आपल्याप्रती अतिशय निष्ठुर असे वागतात आणि आपल्या भावनांची बिलकुल कदर करत नाहीत. त्यांना बिलकुलच आपली काळजी नाही आहे. अतिशय अनादर करतात आपला ते. एडिटर सेज इफ दे डू नॉट टेक अवर मनी अवे, become gentle and give us responsible posts, would you still consider their presence to be harmful? ते म्हणतात गांधीजी आता एडिटरच्या रूपात की जर त्यांनी आपला पैसा नेला नाही, आपल्याशी सौम्य वागले, इज्जतीने वागले आपल्याशी, आपल्याला जबाबदारीच्या मोठ्या मोठ्या शासकीय जागा दिल्या, शासकीय पोस्ट दिल्या, पदं दिली, तर तुम्ही अजूनही असाच विचार कराल का की त्यांचं जे अस्तित्व आहे ते अजूनही आपल्यासाठी घातक आहे? रीडर सेज दॅट क्वेश्चन इज युजलेस. हा प्रश्नच निरर्थक आहे. इट इज सिमिलर टू द क्वेश्चन वेदर देअर इज एनी हार्म इन असोसिएटिंग विथ अ टायगर इफ ही चेंजेस हिज नेचर.
छान उत्तर दिलेलं आहे त्या रीडरनी की हा प्रश्न असाच आहे जसा तुम्ही एखाद्या टायगरसोबत राहाल का, एखाद्या वाघासोबत राहाल का, जर त्यांनी त्याचा स्वभाव बदलला तर. म्हणजे वाघ शाकाहारी झाला तर तुम्ही वाघाशी मैत्री कराल का? अशक्यच आहे ना. वाघ शाकाहारी होणार नाही, झाला त्यांनी नाटक केलं तरी कधी तो मांसाहारी होऊ शकतो, आपला जीव केव्हाही जाऊ शकतो. त्यामुळे आपण अशा वाघासोबत राहू शकत नाही. आणि इंग्रज असे धोकादायक वाघ आहेत. सच अ क्वेश्चन इज शिअर वेस्ट ऑफ टाईम. तुम्ही हा जो प्रश्न विचारला आहे हा अतिशय वेळेचा अपव्यय करणारा आहे. व्हेन अ टायगर चेंजेस हिज नेचर, इंग्लिशमॅन विल चेंज देअर्स. वाघाने जर त्याचा स्वभाव बदलला तर ब्रिटिशरसुद्धा त्यांचा स्वभाव बदलतील. पण दिस इज नॉट पॉसिबल. हे शक्य नाही. अँड टू बिलीव्ह इट टू बी पॉसिबल इज कॉन्ट्ररी टू ह्युमन एक्सपिरियन्स. आणि हे शक्य असल्यावर विश्वास ठेवणे म्हणजे मानवी स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. कारण इंग्रज आत्तापर्यंत धोकाच करत आलेले आहेत. त्यांनी आपल्याला नेहमी फसवलेलंच आहे. एडिटर सेज, सपोजिंग वी गेट सेल्फ गव्हर्नमेंट सिमिलर टू व्हॉट द कॅनेडियन्स अँड द साऊथ आफ्रिकन्स हॅव, विल इट बी गुड इनफ. समजा आपण असा विचार केला, असं गृहीत धरलं त्यांनी आपल्याला स्वराज्य दिलं जसं त्यांनी कॅनडाला दिलं आहे, साऊथ आफ्रिकेला दिलेलं आहे, तर ते आपल्यासाठी चांगलं राहील का? रीडर सेज दॅट क्वेश्चन इज युजलेस. तो प्रश्नसुद्धा निरर्थक आहे. वी मे गेट इट वेन वी हॅव आर्म्स अँड ॲम्युनियन इवन ॲज दे हॅव. आपल्याला ते तेव्हाच मिळेल जे आपले जो शस्त्र राहतील. वी हॅव आर्म्स अँड ॲम्युनिशन इवन ॲज दे हॅव. त्यांच्याजवळ जसं आहे शस्त्रास्त्र, दारुगोळा साठा, त्यांच्याजवळ जसं आपल्याजवळ आला तर आपल्यालाही मिळेल स्वराज्य. बट वेन वी हॅव द सेम पॉवर्स वी शॉल हॉइस्ट अवर ओन फ्लॅग. जर आपल्या हातात ताकद आली, शक्ती आली तर आपण आपला झेंडा आकाशात फडकवू शकू आपण. ॲज इज जपान सो मस्ट इंडिया बी. जसा जपान आहे स्वतंत्र तसा भारतसुद्धा झाला पाहिजे. जपान त्याकाळी 1909 सुपर पॉवर होता. त्यांनी रशियालासुद्धा हरवलं होतं त्याकाळी. पुढचा चिमुकला जपान आणि सगळ्यात मोठा देश रशिया, त्यांनासुद्धा जपानीजनी हरवलं होतं. म्हणून गांधीजी म्हणतात आपण जपानसारखं राहिलं पाहिजे. वी मस्ट ओन अवर नेव्ही, अवर आर्मी अँड वी मस्ट हॅव अवर ओन स्प्लेंडर अँड देन विल इंडियाज व्हॉइस रिंग थ्रू द वर्ल्ड. आपल्या स्वतःचं नेव्ही म्हणजे नाविक दल असलं पाहिजे, अवर आर्मी आपलं सैन्य दळ असलं पाहिजे, अँड वी मस्ट हॅव अवर ओन स्प्लेंडर आपल्याला आपलं वैभव असलं पाहिजे, अँड देन विल इंडियाज व्हॉइस रिंग थ्रू द वर्ल्ड. आणि तेव्हाच भारताचा संपूर्ण आवाज संपूर्ण जगात प्रतिध्वनित होईल. भारताच्या आवाजाकडे सगळ्यांना लक्ष द्यावं लागेल. एडिटर सेज, यू हॅव ड्रॉन द पिक्चर वेल. तुम्ही चित्र तर फार छान काढलेलं आहे. इन इफेक्ट इट मीन्स धिस. म्हणजे जर ॲक्च्युअलमध्ये जर त्याला आपण पाहिलं परिणामासहित तर त्याचा अर्थ असा आहे दॅट वी वॉन्ट इंग्लिश रूल विदाऊट इंग्लिशमन. म्हणजेच आपल्याला इंग्लिश रूल पाहिजे आहे, म्हणजे राज्य पाहिजे आहे, परंतु इंग्लिशमन शिवाय पाहिजे आपल्याला. यू वॉन्ट द टायगर्स नेचर बट नॉट द टायगर. तुम्हाला वाघाचा स्वभाव पाहिजे पण वाघ नको. दॅट इज टू से यू वुड मेक इंडिया इंग्लिश. म्हणजेच तुम्हाला भारताला इंग्लिश करायचं आहे. ॲट व्हेन इट बिकम्स इंग्लिश, जेव्हा तो इंग्लिश होईल, इट विल बी कॉल्ड नॉट हिंदुस्तान बट इंग्लिशस्तान. मग त्याला लोक हिंदुस्तान म्हणणार नाहीत तर काय म्हणतात, इंग्लिशस्तान. दिस इज नॉट स्वराज दॅट आय वॉन्ट. हे स्वराज्य मला नको आहे. रीडर सेज, आय हॅव प्लेस बिफोर यू माय आयडिया ऑफ स्वराज ॲज आय थिंक इट शुड बी. रीडर म्हणजे वाचक म्हणतो, म्हणजेच भारतीय सामान्य नागरिक म्हणतो की माझी संकल्पना ठेवली आहे मी स्वराजची तुमच्यासमोर, की असं असा भारत असावा. इफ द एज्युकेशन वी हॅव रिसिव्ड बी ऑफ एनी यूज, इफ द वर्क्स ऑफ स्पेन्सर, मिल अँड अदर्स be of any importance, and if the English Parliament be the mother of parliaments, I certainly think that we should copy the English people, and this to such an extent that just as they do not allow others to obtain a footing in their country, so we should not allow them or others to obtain it in ours. जर त्यांचं शिक्षण आपल्या काही उपयोगाचं आहे, स्पेन्सर मिल जे महान लेखक आहे इंग्लिश, त्यांचं काही महत्त्व आहे, इंग्लिश पार्लमेंट जर सगळ्या, इंग्लिश संसद जर सगळ्या संसदेची आई आहे जगातल्या, तर मला निश्चित असं वाटते की आपण इंग्लिश पीपलला कॉपी तर केलं पाहिजे, परंतु इतक्या मर्यादेपर्यंत करायला पाहिजे की जसं ते त्यांच्या देशात परकीयांना पाय ठेवू देत नाहीत, कोणाला राज्य करू देत नाही,
आपण सुद्धा आपल्या भारतमातेच्या जमिनीवर इतर कोणालाही परकीयांना राज्यकर्ते म्हणून पाय ठेवू देऊ नये. इथपर्यंत आपण इंग्रजांची कॉपी करायला हवी. व्हॉट दे हॅव डन इन देअर ओन कंट्री हॅज नॉट बीन डन इन एनी अदर कंट्री. त्यांनी जे त्यांच्या देशात केलेलं आहे त्यांनी इतर देशात नाही केलं. सगळ्या सुधारणा स्वतःच्या देशात केल्या, पण जेवढी गुलाम देश होते, जवळपास संपूर्ण जगावर त्यांचं राज्य होतं, त्या सुधारणा त्यांनी त्या देशात केल्या नाहीत. इट इज देअर फॉर प्रॉपर फॉर अस टू इम्पोर्ट देअर इन्स्टिट्यूशन्स. पण आपल्यासाठी हे योग्य आहे की आपण त्यांची आयात करू, त्यांच्या संस्थांची, त्यांच्या राज्याची आयात करू. बट नाऊ आय वॉन्ट टू नो युअर व्ह्यूज. परंतु आता मला तुमची दृष्टिकोन ऐकायची आहे. आपण त्यांची राज्यपद्धती आयात करू, पण इंग्लिश लोक आयात नाही करू. आपण स्वतः त्या पद्धतीने राज्य करू. आणि आता रीडर म्हणतोय मला तुमची दृष्टिकोन ऐकायची आहे. एडिटर सेज देअर इज नीड फॉर पेशन्स. आता संयमाची आवश्यकता आहे. माय व्ह्यूज विल डेव्हलप ऑफ देमसेल्व्स इन द कोर्स ऑफ धिस डिस्कोर्स. माझे जे काही दृष्टिकोन आहेत तो या संभाषणात ते आपोआप विकसित होत जातील. इट इज ॲज डिफिकल्ट फॉर मी टू अंडरस्टँड द ट्रू नेचर ऑफ स्वराज ॲज इट सीम्स टू यू टू बी इझी. हे माझ्यासाठी तितकंच कठीण आहे स्वराज्याचं खरं स्वरूप समजणं जितकं तुमच्यासाठी सोपी आहे. तुम्हाला वाटतं ते सोपी आहे, पण तसं नाही आहे, माझ्यासाठी कठीण आहे. आय शॅल देअरफॉर फॉर द टाईम बिंग कंटेंट माय सेल्फ विथ एन्डेवरिंग टू शो दॅट व्हॉट यू कॉल स्वराज इज नॉट ट्रुली स्वराज. तात्पुरतं सध्या आपण इतकंच समजून घेऊ की मी स्वतःचं समाधान करून घेतो आहे, मी प्रयत्न करतो आहे, तुम्हाला हे दाखवतो आहे की जे स्वराज तुम्ही म्हणताय ते खरं स्वराज्य माझ्यासाठी नाही आहे. माझी स्वराज्याची संकल्पना फार वेगळी आणि फार मोठी आहे. अशा पद्धतीने गांधीजींनी आपल्या भारतीयांपुढे स्वराज्याचा खरा आणि विस्तृत अर्थ ठेवायचा प्रयत्न केलेला आहे. दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. थँक यू व्हेरी मच डिअर स्टुडंट्स.